सगळी मंडळ तुम्ही समाज कल्याणाला आले, काय नेमकी मागणी आहेत, भेट झाली का, काय नेमकी विषय होता? धनगर समाजासाठी निवाजी इंग्रजी वस्ती शाळेची जी शासनाची योजना आहे त्या योजनेचा या जालना जिल्ह्यातला 40 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार आपण गेल्या 2 महिन्यांपासून पाहत असाल। राज्याच्या मीडिया सोशल मीडियामध्ये ते चांगल्यापैकी आलंय। या जिल्ह्यामध्ये म्हणजे राज्यातलाच तो विषय, फक्त जिल्ह्यात आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलं ते आम्ही सांगतो की शाळा जमिनीवर बिल्डिंगच नाहीये, त्याला पैसे दिले। जागे बिल्डिंग आहे, मुलंच नाहीयेत, त्याला पैसे दिले। बिल्डिंग आहे, मुलं आहे, वसतिगृह नाहीये, त्याला पैसे दिले। ज्याच्याकडे बिल्डिंग आहे, वसतिगृह आहे, मुलं आहे, पण मुलं शाळेत राहत नाहीत, त्यालाही पैसे दिले। पण या जिल्ह्यात अशी एक शाळा आहे कोठारी स्कूल म्हणून, आता हे सगळे पालक आहेत त्या शाळेतले। त्या शाळेमध्ये गेल्या 2 वर्षापूर्वी तर ग्लोबल इंग्लिश स्कूल म्हणून शाळा होती, ही शाळा बंद पडली। मी स्वतः कलेक्टर पानसाळ साहेब होते आणि बरेच आमचे समाज बांधव, आम्ही त्यांच्याकडे गेलो, रिक्वेस्ट केली की साहेब हे मुलं तुम्ही दुसऱ्या शाळेत कुठेतरी ऍडजस्ट करा, यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नको। म्हणून त्यावेळेस ती कोठारी शाळेला मान्यता देण्यात आली। 2 वर्षापासून मुलं कोठारी शाळेत शिकतात, राहायला तिथं आहेत, खायला तिथं आहेत, सगळं आहे तिथं, पण त्यांचं 1 रुपयाचं बिल या शासनानं काढलं नाही। म्हणजे ज्यांनी भ्रष्टाचार केला, शासनाला अधिकाऱ्यांना पैसे दिले, त्यांचे बिल निघले, आणि ज्यांना मुलांना प्रामाणिकपणे शिकवलं त्याचं बिल निघलं नाही। मग या शाळेनं नोटीस काढली पालकांना की तुमची मुलं घेऊन जा। मला ज्यावेळेस माहित झालं, मी त्यावेळेस समाज कल्याण ऑफिसला आलो, इथे इतर बहुजन कल्याण विभागाचे जे सहसंचालक आहे त्यांना बोललो, त्यांना सांगितलं की तुम्ही या शाळेचं बिल काढा। त्यांनी काही तांत्रिक त्रुटी सांगितल्या, मी त्यांना सांगितलं की आम्ही मुंबईपर्यंत भांडतो, आम्ही भांडतो। मी शाळेत गेलो, स्वतः शाळेवाल्यांना सांगितलं की आम्ही तुम्हाला विनंती करतो, आमच्या लेकरांना शाळेतून काढू नका, यांचं शैक्षणिक नुकसान करू नका। त्यांनी सांगितलं आम्हाला पैसे भेटले नाही। आम्ही त्यांना सांगितलं की तुमचे पैसे मिळवून देण्याची जबाबदारी आमची आहे, कारण आम्ही साक्षीदार आहे की तुम्ही शाळेमध्ये मुलांना शिकवता, मुलांना सोय देता, तुमचे पैसे नियमाने मिळाले पाहिजे। परंतु दुर्दैवानं शासनानं पैसे न दिल्यामुळं त्या माणसानं शाळा बंद करण्याचा प्रस्ताव दिला आणि शासन त्या पद्धतीने कारवाई करते। आता मी मुंबईला मंत्रालयामध्ये या खात्याशी संबंधित जे महत्वाचे व्यक्ती आहेत त्यांच्याशी बोललो, त्यांनी मला सांगितलंय की संध्याकाळपर्यंत थांबा, त्या शाळेचे पैसे आम्ही त्या ठिकाणी देण्याची प्रोसिजर करतो, मुलांचं नुकसान होणार नाही। मी आपल्या माध्यमातून शासनाला मंत्री अतुल सावे साहेबांना सांगू इच्छितो की पालक आता या ठिकाणी 50 पालक आहेत, हे प्रातिनिधिक स्वरूपात आले सहज। फक्त मी फोन केला, यांनी फोन केला, आमचं बोलणं झालं आणि इथं सहज काय झालं शासनाच्या योजनेचं पैशाचं हे विचारायला आलो। जर 2 दिवसात हा प्रश्न सुटला नाही आणि त्या मुलांची शाळा जर ती बंद होणार असेल, दुसऱ्या शाळेत हे मुलं टाकणार नाही, टाकणार का तुम्ही? दुसऱ्या शाळेत पाठवणार का मुलांना? पालकांचं म्हणणं आहे दुसऱ्या शाळेत पाठवणार नाही। म्हणून आमची हात जोडून विनंती आहे प्रत्येक अधिकाऱ्याला, जालना, संभाजीनगर, पुणे आणि मुंबईच्या सगळ्या अधिकाऱ्यांना, मंत्री अतुल सावे साहेब आपल्याला विनंती आहे, आता हे तुमचं काय झालं याच्याविषयी मी तुम्हाला 8 दिवसांनंतर बोलल, पण आता या शाळेचे पैसे आपण द्यावे, ही शाळा चालू ठेवावी। या मुलांचा, पालकांचा आणि आमचा रोष कुणी घेऊ नये ही नम्र विनंती करतो। आणि जर हे झालं नाही तर आम्ही या ऑफिस समोर, कलेक्टर ऑफिस समोर, संभाजीनगरच्या विभागीय कार्यालयासमोर, मंत्री अतुल सावे साहेबांच्या कार्यालयासमोर, त्यांच्या घरासमोर आणि मंत्रालयासमोर तीव्र आंदोलन करू आणि मग होणाऱ्या परिणामांची जबाबदारी तुमची राहील। त्रुट्या काय त्या पाहिल्या का? आणि किती विद्यार्थी शिकतात? त्या शाळेमध्ये 100 विद्यार्थी शिकतात। आता त्याचे काय कागदोपत्री त्रुट्या आहेत त्या यांनी आम्हाला सांगितलं नाही, पण मी हेच सांगतोय ना की जी शाळा जमिनीवर बिल्डिंग नाहीये त्या शाळेला मान्यता भेटली, त्या शाळेचे पैसे भेटले। अरे इथं बिल्डिंग आहे, हॉस्टेल आहे, मुलं राहतात, आम्ही स्वतः जाऊन आलो, ठीक आहे, काही सोयी गैरसोय असेल, काही सुविधा कमी असतील, पण हे सगळे पालक आहेत, हे मला सांगतात की आमच्या लेकरांना खायला चांगलं भेटतं, राहायला चांगलं भेटतं, विषय संपला ना। शिक्षण चांगलं भेटतं। जर पालकांची तक्रार नाही तर शासनाचे अधिकारी तक्रार करणारे, त्रुटी काढणारे कोण आहेत? अरे तुम्ही ज्याच्याकडे त्रुट्या नाही, ज्याच्याकडे काहीच नाही त्यांना पैसे दिले आणि याच्याकडे त्रुट्या काढतात तुम्ही। थोडं एक म्हण आहे, काही हागणारानं लाजाव, काही पाहणारानं लाजाव, ही ग्रामीण भागातली म्हण आहे। अरे थोडी तरी लाज शरम धरा ना अधिकाऱ्यांनो, किती पैसा खाणार? आमचा रोष घेऊ नका आणि आमच्या लेकरांना न्याय द्या, अन्याय करू नका, नाही तर मग तुम्हाला आमच्या रोषाला सामोरं जावं लागेल। तुम्ही जो मागच्या 40 वसतिगृहांची तक्रार केली त्याचा काही अहवाल आला नाही का? दुर्दैवानं काय झालंय, मी गेल्या 2 महिने झाल्याच्यात अभ्यास करतोय। मी आता आपली भेट झाली, आपल्याला सांगायला हरकत नाही, मी 20,000 पानांचा जवळपास संग्रह केलाय। वेगवेगळ्या माहितीच्या अधिकारातून, वेगवेगळ्या माध्यमातून प्रत्येक शाळांची माहिती काढली आणि फार मोठा गोंधळ
फार गंभीर विषय, एवढा मोठा गंभीर विषय की जो आतापर्यंत 2 महिन्यात आपण ऐकला त्याच्या पलीकडचा आहे, तो मी या 2-4 दिवसामध्ये सर्व मीडिया बांधवांना एकत्र करून पत्रकार परिषद घेऊन आपल्या समोर मांडेल आणि मग शासनानं आजपर्यंत याच्यात काहीच केलेलं नाही, आम्ही काय करणार याची भूमिका आपल्या समोर मांडेल.